हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगणार आहे. आम्हाला ना खूप दिवसापासून अक्कलकोटला जायचं होतं. म्हणजे आता खूप 6-7 महिन्याच्या अगोदरची गोष्ट आहे ही. तर मला आणि माझ्या अहोंना खूप दिवसापासून जायचं होतं अक्कलकोटला. पण बोलतात ना आपल्याला स्वामी बोलवणार तेव्हाच आपण अक्कलकोटला जाऊ शकतो आणि ती वेळ आल्याशिवाय आपण ते गोष्ट म्हणजे तिथे जाऊ नाही शकत दर्शनासाठी स्वामींच्या. तर असंच मी एक दिवस माहेरी जात होते आणि जायचं आमचं ठरलं गावी. तर जायचं होतं आणि काही कारणाने मी माझ्या माहेरी गेली नाही. तर मला खूप असं वाईट वाटलं होतं. मनामध्ये दुःख पण झालं होतं की एवढे मी जाणार होते, सगळं काही पॅकिंग वगैरे करून आम्ही निघालो. दादर स्टेशनला पोचलो आम्ही आणि आम्ही नाही जाऊ शकलो. आमची ट्रेन पण चुकली त्यावेळेला. पण आम्ही सुट्टी काढली होती कामावरून. माझे अहो आणि मी दोघे जण आम्ही जाणार होतो. फिरण्यासाठी पण जाणार होतो. पण आता काय सांगणार, अचानक नाही जायचं ठरलं. मग ह्यांनी अ, अचानकपणे त्यांच्या मनात असं काय आलं, की जाऊन तिकीट काढलं तिथे दादरमध्ये अक्कलकोटला. पण आमचं काही कन्फर्म तिकीट झालं नाही. पण स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने आमचं तिकीट पुण्यापर्यंत फिक्स म्हणजे आम्हाला भेटलं, सीट भेटली. पण पुण्याच्या पुढे आम्हाला सीट नव्हती. आम्हाला अक्कलकोटला उतरायचं होतं. मग आम्ही एसी डब्यातच गेलो होतो. मग आम्ही एसीमध्ये गेलो आणि तिथे मग आम्हाला पुण्यात उतरावं लागणार होतं. पण स्वामींकडे माझ्या मनातून निवेदन ठेवलं होतं मी, की स्वामी मला तुमच्यापर्यंत यायचं आहे आणि आम्हाला कसं न्यायचं तुमची जबाबदारी आहे. मग स्वामींनीच आम्हाला तिथपर्यंत नेलंय आणि त्यांचं दर्शन घडून आणलं. पण बोलतात ना, की स्वामींची इच्छा असल्याशिवाय आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. तर मला एवढा चांगला अनुभव आलाय, की स्वामी माझ्या नेहमी सोबत असतात, पाठी असतात आणि त्यांचं खूप माझ्यावर आशीर्वाद पण आहे आणि जे पण स्वामी भक्त आहेत त्यांना तर हा अनुभव माहितीच असेल. तर मी माझा अनुभव तुम्हाला शेअर केलाय. कोणतीही गोष्ट आपल्याला मनापासून स्वामींकडे मागायची आहे किंवा आपण मागतोय, ती नक्कीच आपल्याला भेटते आणि ते स्वामी समोरून आपल्याला देतात. आणि आम्ही सुद्धा तशाच प्रकारे समोरूनच पुढे म्हणजे तिथपर्यंत गेलो आणि माझ्या अहोंनी माझी ती इच्छा पूर्ण केली स्वामींच्या आशीर्वादांमुळे. तर मंडळी, कोणतीही गोष्टीसाठी वेळ यावी लागते. त्या वेळेनुसारच आपल्याला चालायला लागतं. तर माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केला. जर तुमचे पण काही अनुभव असतील, तुमच्या आयुष्यामध्ये असं काही घडलं असेल, नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. असंच एक अनुभव घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेन.